मी रोहिणी भुईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण वांग टाकून जवळा बनवतोय। 3 पळ्या बघा तेल टाकते म्हणजे आणि लसूण आणि मिरची टाकते। फोडणीला लसूण मिरची टाकतोय। 2-3 मी मिरच्या घेतल्या आणि त्या टाकल्या, लसूण घेतला। केलेला जरा फास्ट करूया। 3 कांदे पण बारीक चिरून घेतले। एवढे मीडियम कांदे 3 आहेत आणि 2 वाटे आपण ओला जवळा घेतला। कोथिंबीर टाकते बघा, नंतर टाकतात पण मी नंतर नाही टाकत आहे, तेलावर मारूनच घेते। आता आपण मसाले टाकून घेऊया। 2 चमचे आपण काश्मीर मिरची पावडर टाकले आणि अर्धा चमचा आपण आगरी मसाला टाकलाय। 1 चमचा आपण हळद टाकली। काळं वांग आहे बघा, पण कापून मीडियम तुकडे करून घेते आणि स्वच्छ धुवून आता आपण तेलावर मारतोय फोडणीवर। तुम्हाला वांग आवडत नसेल तर तुम्ही वांग स्किप करू शकता, पण जवळ्यामध्ये वांग, शेंग, परत कैरी खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आता आपण मीठ टाकून घेतलं 1 टीस्पून। छान आता मिक्स करून घेऊया आपण। 5 मिनिटं आपण वाफेवर मारूया, झाकण देऊन ठेवूया। पाणी नाही टाकायचं आपल्याला, वाफेवरच शिजवून घ्यायचं। आणि वांग्यामध्ये भरपूर पाणी असतं। आता आपण जेव्हा झाकण ठेवू तेव्हा पाणी भरपूर सुटणार आहे भाजीला, तर त्याच्यामध्येच आपली जी जवळ्याची कालवण आहे आपलं ते शिजणार आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण जवळा टाकून घेऊया। स्वच्छ धुवून जवळा टाकून घेतला आपण, 2 वाटे घेतलाय आणि निवडून घ्यायचा ना। ह्याच्यामध्ये ना असं पातीसारखं काहीतरी असतं, चिप्पीसारखं, ते काढायचं। ऊ असते म्हणजे कोलंबी असते ना, तशीच प्रकारची एक असते, ती खात नाही आपण, ती असते। कचरा असतो, प्लास्टिक असतं, ते काढून टाकायचं निवडून आणि मग स्वच्छ धुवायचं। गाळणीवर चांगला गाळला जातो, तसं करा।
आता आपण जवळा छान मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये चिंच टाकतोय. एवढी सुपारी एवढी चिंच घेतलेली. आता आपलं कालवणामध्ये सर्व टाकून झालेलं आहे. आता हे जे कालवणाला पाणी सुटलंय ते आपल्याला सुकून घ्यायचं आणि वांग शिजवायचं आहे फक्त. तर आपली रेसिपी झालेली आहे. आपण ह्याच्याबरोबर खायसाठी म्हणजे सोबत काहीतरी खाण्यासाठी ते बनवूया. तर या कालवणाला जर आपण थोडा रस्सा ठेवला तर आपण हे भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. तर आणि जर हे आपण सुकवलं तर आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पोळ्याबरोबर खाऊ शकतो. तर मी याच्यासोबत खाण्याला पोळे बनवले. तर हे बघा, मी इथे पोळ्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी खाली लिंक शेअर करते, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. याच्यामध्ये आपण एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतले, तर पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आणि मीठ टाकून आपण पाणी टाकून हे पीठ चांगलं हाताने मळून घेतलं आणि नंतर आपण हे पोळे बनवले. याचा डिटेल व्हिडिओची लिंक मी खाली देते. तर रेसिपी झालेली आहे. तुम्हाला जर आवडली तर फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. इथे आपलं कालवण झालेलं आहे. आपण पोळ्याबरोबर वाढलं आहे कालवण. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की फ्रेंड्ससोबत शेअर करा. बाय.